मार्केटचे कुरकुरे तर आपण नेहमीच खातो, पण घरी गरमागरम कुरकुरे करून बघा. आवाज बघा किती छान येतो आहे. जयेश किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. अगदी कमीत कमी साहित्य वापरून आपल्याला हे कुरकुरे घरच्या घरी बनवायचे आहेत. बघा इतके टेस्टी झालेले आहेत. तुम्ही एकदा जर बनवले तर तुम्ही नेहमी हे बनवून खाल. त्यासाठी मी घेतले आहे 1 वाटी तांदूळ. तांदूळ तुम्ही कोणतेही घेऊ शकता, जाड बारीक जे अवेलेबल असतील ते घेऊ शकता. पाव वाटी साल काढलेली उडीद डाळ घेतलेली आहे. डाळ आणि तांदूळ स्वच्छ पाणी दिसेपर्यंत धुवून घ्यायचे आहेत. 3 ते 4 वेळेस आपल्याला धुवून घ्यायचे आहेत. बघा आता मी पाण्याने धुवून घेत आहे. धुवून झाल्यावरती आपल्याला 1 ते 1.5 ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे. डाळ फुगते म्हणून डाळसाठी आपल्याला जास्त पाणी घालायचं आहे आणि आपल्याला 6 ते 7 तासासाठी झाकून ठेवायचं आहे. 6 ते 7 तास झालेले आहे. बघा मी डाळ दाबून दाखवते. नखाने लगेच तुटली म्हणजे आपली डाळ छान भिजलेली आहे. तांदूळ तर भिजतातच. आता मी हे मिक्सर जारमध्ये पाणी न घालता बारीक करून घेणार आहे. पाणी आपल्याला अजिबात घालायचं नाही आहे. 1-2 चमचे घातले तर चालतील. त्यामध्ये 3 ते 4 हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आहे. मिरची आपल्या चवीनुसार आपण कमी जास्त घालू शकतो. अर्धा इंच आल्याचा तुकडा घातलेला आहे आणि आता परत मिक्सरला लावून फिरवून घेणार आहोत. आपल्याला असं मध्ये चेक करत जायचं आहे आणि मिक्सरला लावून बारीक करत राहायचं आहे. तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब पण करून घ्या. बघा आता स्मूथ अशी पेस्ट आपली तयार झालेली आहे. एका बाउलमध्ये काढून घेत आहे आणि परत आपल्याला 1 तासासाठी याला झाकून ठेवायचं आहे. अर्धा छोटा चमचा हळद घातलेली आहे. अर्धा चमचा जिरं, 1 चमचा धने पावडर, थोडा ओवा घेतलेला आहे. ओवा आपल्याला क्रश करून घालायचा आहे आणि 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि 1 छोटा चमचा बेसन पीठ घेतलेलं आहे. एक पायपिंग बॅग घेतली आहे आणि त्यामध्ये सर्व मिश्रण टाकून घेतलेलं आहे. पायपिंग बॅग नसेल तर तुम्ही मिठाच्या पुडीमध्ये सुद्धा टाकू शकता आणि अशा प्रकारे आपल्याला वरून ते पॅक करून घ्यायचं आहे आणि कट करून घ्यायचं आहे खालच्या बाजूने. फार बारीक किंवा फार जाड करायचं नाही. फार जाड झालं तर आपले कुरकुरे कच्चे राहतील, मग कुरकुरे कुरकुरीत लागणार नाही. तेल आधी छान तापवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये असे लांब आपल्याला कुरकुरे टाकून घ्यायचे आहेत. कढईमध्ये मावतील तितके टाकून घ्यायचे आहे आणि जोपर्यंत तेलावरची बुडबुडे कमी होत नाही तोपर्यंत आपल्याला ते पलटवून घ्यायचे नाही. बघा आता कुरकुरे आता आपण पलटी करून घेणार आहोत. उलटणीने थोडंसं मोकळे करून घ्यायचे आहे आणि मस्त गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे, लो पण नाही आणि हाय पण नाही. बघा आता छान असे कुरकुरे तळल्या जात आहे. तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला अशा नवीन व्हिडिओ माझ्या बघायला मिळतील. बघा आता आपण एका प्लेटमध्ये कुरकुरे काढून घेणार आहोत. कुरकुरे हे नावाप्रमाणेच कुरकुरीत झालेले आहे. मी तुम्हाला आवाज ऐकून दाखवते. छान भरपूर असा चाट मसाला टाकून घ्यायचा, वरून लाल तिखट टाकायचं आणि मस्त टॉस करून आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व कुरकुऱ्यांना सारखी चव लागेल असं आपल्याला मिक्स करायचं आहे. बाहेरचे पॅकेट आणून खाण्यापेक्षा घरचे कुरकुरे बनवलेले मुलांना नक्की आवडतील आणि ते तुम्हाला परत करायला सांगतील. बघा असे गरमागरम कुरकुरे बनवा आणि टोमॅटो सॉससोबत आपण ते खाऊ शकतो किंवा असे सुकेही खाऊ शकतो. असे कुरकुरे तुम्ही नक्की ट्राय करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअरही करा. एक कुरकुरा मी तुम्हाला तोडून दाखवते. आवाज बघा किती छान कुरकुरीत येतोय.
आणि आतून जाळीदार असे पोकळ पण झालेले आहेत. व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबत जे बेल आयकन दिलेलं आहे तिथे प्रेस करायला विसरू नका. परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.